हॅलो स्टुडंट्स. आता आपण पाहतोय कविता 11वी. कवितेचं नाव आहे जीवन गाणे. कवी आहेत नितीन देशमुख. तर कवितेची जी कल्पना आहे तर ती काय आहे की निसर्ग हा एक आपला मोठा गुरुच आहे. निसर्ग आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो आणि निसर्गातले जे वेगवेगळे घटक आहेत तर ते आपल्यावर वेगवेगळे संस्कार करत असतात. काही मूल्य जी असतात तर ती जोपासण्याची ते शिकवण देत असतात. निसर्गातल्या या विविध घटकांकडून आपल्याला काय काय शिकता येते हे या कवितेतून कवींनी आपल्या शब्दातून सांगितलेले आहे. तर कविता आपण पाहतोय. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. या सृष्टीचे मंजुळ गाणे म्हणजे सृष्टी म्हणजे निसर्ग. तर या निसर्गाचे मंजुळ गाणे, मंजुळ म्हणजे मधुर किंवा गोड, जगणे मजला शिकवून गेले म्हणजे या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे, गोड गाणे आहे ते त्यानं जगावं कसं हे मला शिकवलं. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. झिलमिलणारे म्हणजे चकचकणारे, चमचमणारे हे जे चंद्र चांदणे आहेत म्हणजे आपण पाहतो की आकाशात चंद्र हा नेहमी आपल्याला तेजस्वी दिसतो, तो चमकणारा दिसतो आणि चांदणेसुद्धा लुकलुकणारे असतात. तर यांनी मला जगावं कसं हे शिकवलं. या 4 ओळींचा काय अर्थ आहे पहा की निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावं कसं ते शिकवलं. म्हणजे नेहमी जीवनामध्ये आनंदी राहावं, अशा प्रकारे कसं जीवनामध्ये राहावं हे निसर्गानं शिकवलं. आणि आकाशातले चंद्र चांदणे जे आहेत तर ते तेजस्वी आहेत, लुकलुकणारे चांदणे आहेत, तर त्यांनी मला जगावं कसं ते शिकवलं. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकून गेले. झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. या निसर्गाचे गोड गाणे, मधुर गाणे हे यानं मला जगायला कसं ते शिकवलं, जगायचं कसं ते शिकवलं. आणि जे चमचमणारे चंद्र आणि चांदणे आहेत त्यांनीसुद्धा मला जगावं कसं याची शिकवण दिली. पुढच्या ओळी आहेत. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्यापंतीचे जळणे मजला शिकून गेले. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन फिरणे. भरकटणे म्हणजे दिशाहीन फिरणे. जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, संस्कार म्हणजे चांगले विचार. तर या ठिकाणी काय सांगितलेले आहे की दिशाहीन या भरकटलेल्या जगामध्ये कुणालाही संस्कारांची जाणीव नाही, पण तुळशीवरल्या त्यापंतीचे जळणे मजला शिकवून गेले. आपण पाहतो की तुळशी वृंदावनात जी पंथी असते तर ती संथपणे तेवत असते, म्हणजे ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रकाश देते. तर तुळशीवरल्या त्यापंतीचे म्हणजे तुळशी वृंदावनात जी संतपणे पंथी तेवत असते तिनं परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी कसं जळावं ते शिकवलं. म्हणजे स्वतः ती जळून दुसऱ्यांना प्रकाश देते आणि ही शिकवण या पंथीकडून मला मिळाली. पहा या 4 ओळी पहा. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, म्हणजे या दिशाहीन जगामध्ये कुणालाही चांगल्या विचारांची जाणीव नाही. जाण म्हणजे जाणीव. तुळशीवरल्या त्यापंतीचे जळणे मजला शिकवून गेले म्हणजे काय की तुळशी वृंदावनामध्ये जी पंथी तेवत असते ती पंथी स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देत असते, म्हणजे तिच्याकडून मला परोपकाराची शिकवण मिळाली. म्हणजे तुळशीवरच्या त्या पंथीचं जळणं पाहून मला परोपकार कसं करावं हे त्या पंथीकडून शिकायला मिळालं. म्हणजे स्वतः जळून म्हणजे दुसऱ्यांना प्रकाश कसा द्यावा ही शिकवण मला पंथीने दिली. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव का लावे. प्रेम काय ते कुणा न ठावे, कुणा न ठावे म्हणजे कुणालाही माहिती नाही. नदी सागरा जीव का लावे.
स्वैर होऊनी नदीचे पळणे, स्वैर म्हणजे स्वच्छंदी, जगणे मजला शिकून गेले. प्रेम काय ते कुणानं ठावे, म्हणजे खरं प्रेम काय आहे हे कुणालाही माहिती नाही. म्हणजे आजचं सगळं प्रेम हे मतलबी स्वार्थी आहे. तरीही नदी सागरा जीव का लावे. पण नदी काय करते, सागर म्हणजे समुद्र, समुद्रात विलीन होत असते. म्हणजे ती समुद्रावरती जीव ओवाळून टाकत असते, खरं प्रेम करत असते, त्याला समर्पित होत असते. आणि स्वैर होऊनी नदीचे पळणे, म्हणजे प्रेमापोटी नदीचं सागराला मिळण्यासाठी जे स्वच्छंदी धावणं आहे, जगणे मजला शिकून गेले. ते नदीचं धावणं मला जगायचं कसं, प्रेमात कसं समर्पण असावं हे शिकून गेले. पहा, या 4 ओळी आपण पुन्हा पाहायच्यात. प्रेम काय ते कुणानं ठावे, नदी सागरा जीव का लावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकून गेले. म्हणजे प्रेम काय असते हे जगामध्ये कुणालाही माहीत नाही. सगळं प्रेम हे स्वार्थी आणि मतलबी झालं आहे. परंतु निसर्गातील घटकांकडून खरं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे नदीकडून. नदी काय करते की ती समुद्रामध्ये विलीन होत असते, म्हणजे ती समुद्रावरती जीव ओवाळून टाकत असते, समुद्राला समर्पित होत असते. आणि प्रेमापोटी नदीचं हे स्वैर होऊन जे पळणं आहे, स्वच्छंदी होऊन जे पळणं आहे, आणि प्रेमामध्ये जे तिचं समर्थन आहे, तर ते समर्पण जगणे मजला शिकून गेले. म्हणजे मला जगायचं कसं हे मी नदीकडून शिकलो. बुलंद तरीही असे हौसले, बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सोसले. चिवचिव नाऱ्या चोची मधले, दाणे मजला शिकून गेले. बुलंद म्हणजे मोठे, प्रचंड, विराट. हौसले म्हणजे इच्छा. पिल्लासाठी किती सोसले. तर या ठिकाणी काय सांगितलं की आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मोठ्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे केले, सहन केले, सगळे सहन केले. आणि चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकून गेले. जसं या ठिकाणी चिवचिवणाऱ्या चोचीमधले म्हणजे पक्षी काय करत असतात, आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधून आणत असतात. आणि त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचीमधले जे दाणे आहेत, तर त्या ठिकाणी मला जीवन कसे जगावे हे शिकून गेले. म्हणजे मुलाबाळांसाठी आपण कष्ट करतो, खस्ता खातो आणि त्यांचं संगोपन करत असतो, आणि हेच माझं खरं जीवन होतं. म्हणजे पहा, आई वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी खस्ता खात असतात, कष्ट करत असतात, आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटत असतात. तर त्या ठिकाणी पक्षाचं उदाहरण पाहिलं तर पक्षी पण काय करत असतात की आपल्या चोचीमध्ये दाणे आणून मुलांना ते आपल्या पिल्लांना भरवत असतात. तर या चोचीमधले दाणे मजला शिकून गेले. म्हणजे पक्ष्यांनी जे आपल्या पिल्लांसाठी सहन केलेलं आहे, जे कष्ट केलेलं आहे, चोचीमध्ये दाणे आणलेले आहेत, आपल्या पिल्लांना खाऊ घातलेले आहेत, तर मुलांबाळांसाठी खस्ता खाणे, त्यांचं संगोपन करणे, हे सगळं या ठिकाणी पक्ष्यांकडून मला शिकायला मिळालं. बुलंद म्हणजे विराट, प्रचंड. सागराची अथांगता, अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. सागर म्हणजे समुद्र, अथांगता म्हणजे विशालता, अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. स्थितप्रज्ञता म्हणजे अविचलित वृत्ती, म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर राहणे. तर सागराकडून काय पाहायला मिळालं, समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकवून गेले. समुद्राची जी विशालता आहे आणि झाडांची जी अविचलता आहे, तर ते मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकून गेले. म्हणजे कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही, हे वृक्षाकडून समजले, शिकायला मिळाले. आणि अथांगता म्हणजे विशालता, कितीही संकट आली किंवा मोठं मन दाखवायचं, हे समुद्र आणि झाडाकडून शिकायला मिळालं. म्हणजे त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो. म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची एक प्रकारे शिकवण दिलेली आहे. तर आपण कविता पुन्हा एकदा पाहूयात.
या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. म्हणजे या निसर्गाचे, सृष्टीचे म्हणजे निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावं कसं ते शिकवलं. नेहमी आनंदानं जगायला शिकवलं. आकाशात चमचमणारा जो तेजस्वी चंद्र आहे आणि लुकलुकणारे जे चांदणे आहेत त्यांनी मला जगावं कसं ते शिकवलं. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्यापंतीचे जळणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन, निरुद्देश जे भरकटलेलं जग आहे यामध्ये कुणालाही संस्कारांची जाणीव, चांगल्या विचारांची जाणीव राहिलेली नाही. परंतु निसर्गातला जो घटक आहे पंथी, तुळशीवरल्या त्या पंथीचे म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये जे आपण पंथी लावत असतो ती संथपणे तेवत असते, दुसऱ्याला प्रकाश देत असते. म्हणजे स्वतः जळून दुसऱ्याला ती प्रकाश देते. म्हणजे परोपकाराची शिकवण मला या पंथीकडून मिळाली. प्रेम कायते कुणान ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. म्हणजे खरं प्रेम काय आहे हे कुणालाही ठाऊक नाही, कुणालाही माहीत नाही. प्रेम हे स्वार्थी आहे, परंतु तरीसुद्धा या नदीच्या ठिकाणी आपल्याला खरं प्रेम पाहायला मिळतं. कारण नदी सागरामध्ये विलीन होत असते, सागराला जाऊन मिळत असते आणि ती सागरावरती जीव ओवाळून टाकत असते. तर प्रेमापोटी ही जी नदी स्वैर म्हणजे स्वच्छंद होऊन धावत सागराला भेटण्यासाठी, समुद्राला भेटण्यासाठी जाते. तर प्रेमात समर्पण कसं करायचं ही शिकवण मला नदीकडून मिळाली. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. जसं आईवडील आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळं सहन करतात, कष्ट करत असतात आणि त्यांची जोपासना करत असतात, तशा प्रकारे पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांसाठी दाणे चोचीमध्ये घेऊन येतात आणि हेच दाणे मला जगावे कसे, मुलांबाळांसाठी खस्ता कशा खाव्यात, त्यांच्यासाठी कसं झटावं, त्यांच्या इच्छा पूर्ण कशा कराव्यात, हे सगळं मला या चिवचिवणाऱ्या चोचीमधून शिकायला मिळालं. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. सागराकडून काय शिकायला मिळालं तर अथांगता म्हणजे विशालता, विशाल हृदय कसं असावं, कसं ठेवावं हे सागराकडून मला शिकायला मिळालं. आणि झाडाची स्थितप्रज्ञता म्हणजे अविचलता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे म्हणजे दुसऱ्यासाठी घाव कसे झेलावेत हे शिकवून गेले. जगणे मजला शिकवून गेले म्हणजे कितीही संकट आली तरी डगमगायचं नाही हे मला समुद्र आणि झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मला खूप त्या ठिकाणी कसं जगावं ते मी त्या ठिकाणी शिकलो. म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिली आहे. म्हणजे पूर्ण कवितेमध्ये निसर्गातील घटक जगण्यासाठी कसे प्रेरणा देतात, जगणे कसे शिकवतात ते या ठिकाणी पूर्ण कवितेमध्ये सांगितलेलं आहे. तर आजचा आपला होमवर्क आहे जीवन गाणे या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. जीवन गाणे या कवितेचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा.